नमस्कार, मी अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत चटपटीत असा तवा पुलाव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। या इथे एक वाटीभर मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। इथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। तो स्वच्छ 2-3 ते पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला साधारण कमी पाण्यामध्ये हा शिजवायचा आहे, जेणेकरून तो मोकळा व्हावा। जुना तांदूळ शक्यतो वापरा, इथे नवीन तांदूळ वापरू नका। 2 शिट्ट्या करून झाल्यानंतर हा तांदूळ आपल्याला शिजवून झालेला असताना पूर्णपणे गार करायचा आहे आणि गार करण्यासाठी आपल्याला आधी हा एका ताटामध्ये उलथवून घ्यायचा आहे। कारण जर तांदूळ आपण गरमच फोडणीला जर घेतला तर तो चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे हा पूर्णपणे आधी गार करून घ्यायचा आहे। तर कुठलाही फोडणीचा भात करत असताना ह्याच प्रोसेसनी आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये मी आधी हा डब्बा उलटवून घेतलेला आहे आणि मोकळा करून पूर्णपणे गार केलेला आहे। तर आपल्याला पुलावसाठी लागणार आहेत बीन्स, हिरवी मिरची, त्याचबरोबर शिमला मिरची। ज्या भाज्या तुम्हाला इथे आवडत असतील त्या इथे घेऊ शकता, पत्तागोबी, गाजर वगैरे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे किचन किंग मसाला, मीठ, 2 चमचे पावभाजी मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कढईत आता तेल गरम करायचं आहे। सुरुवातीला मी कढीपत्ता आणि कांदा घालणार आहे आणि कांदा हलकासा लाल होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे। परतत असताना थोडेसे मीठही याच्यामध्ये घालायचे, जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल। आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून आपल्याला याच्यामध्ये परतायची आहे। यामध्ये आपण आवडीप्रमाणे वाटाणे, शेंगादाणे किंवा अजून कुठल्या भाज्या तुम्हाला आवडत असतील तर त्याही तुम्ही इथे घालू शकता। मी इथे गाजर, बीन्स, मिरची, बटाटा, पत्तागोबी, शिमला मिरची जर अवेलेबल नसेल तर जाड मिरची जी भेटते तर तीही वापरली तरी इथे चालते। तर या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत, पण परतत असताना ह्या आपल्याला अगदी खूपच गाळ शिजवून घ्यायच्या नाही आहेत, म्हणजे अर्ध्या कच्च्या आपल्याला त्या परतायच्या आहेत। तर आपण जे बेसिक मसाले जे घेतलेले होते तर ते इथे सर्व टाकत आहोत। तर मसाल्यांमध्ये मी मगाशी काळं मीठ सांगायला विसरले होते, अगदी चिमूटभर मी इथे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे। तर यामुळे ह्याची चव जी आहे ती भन्नाट लागते। आणि आता सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण जो मोकळा शिजवून घेतलेला भात होता गार करून, तर तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर साधारण एक वाफ द्यायची आहे आणि तयार आहे आपला झटपट होणारा तवा पुलाव। नक्की करून पहा कसा झाला, सांगायला विसरू नका। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। हा पुलाव आपण ताक किंवा सॅलडसोबत सर्व करू शकता। भेटूयात।